आता कैसे जाऊं घरा, आता कैसे जाऊं घरा। पद 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 रे रे सा सा रे रे ग ग प प द ध सा ध रे सा। पारखियासी सांगत गोष्टी, पारखियासी सांगत गोष्टी, घरची उटी खासी घरची आता कैसी जाऊं घरा, आता कैसी जाऊं घरा, आता कैसी जाऊं घरा, आता कैसी जाऊं घरा। आता कैसी जाऊ घरा, नोही बरा लौकिक। काय गोष्टी व्हायला लागल्या, एकच दिवस झाला होता, काय म्हणे अपवित्र झाल्या म्हणे आपल्या कुळातील स्त्रिया। समाजामध्ये कुळामध्ये चर्चा सुरू झाली, सासा सांगायला लागल्या सुना कुठं गेल्या असतील म्हणे, काय करत असतील, व्याभिचार फोफवला काय म्हणे आपल्या या कुळामध्ये, काय झालं असेल, कुठं असेल काय। आणि देवा आता कसं जाऊ परत। म्हणतात जो आनंद असतो तो क्षणिक असतो आणि दुःख जास्त असतं। देव म्हणले काही चिंता करू नका। देवाने बघा मनाने चित्ताने गोपींनी सर्वस्व भगवान परमात्म्याला अर्पण केलं आणि त्यांच्या अंतरात्म्यामध्ये लीन झाल्या। बोला गोपाल कृष्ण भगवान। आणि ज्या गोपी नंतर आल्या त्या भगवान परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे शरीर रूपाने हाडामासांच्या घरी गेल्यात आणि त्यांनाही घुरळ पडली। महाराज कुठं गेल्या होत्या, जशी झोपेतून माणसं जागे व्हावी तशी परिवारातील माणसं जागे झाली। सकाळी जसा सूर्योदय व्हावा, पक्षांचा किलबिलाट व्हावा, तशा आज सगळ्या गोपिका घरी गेल्या। कोणाला कळलंच नाही ना काय घडलं, अगोदर काय होतं सगळं गण तांगळू करत होते, असं झालं तसं। ती देवाची माया आहे, ती देवाची माया आहे आणि त्यांनी सुखाने संसार केला आणि सगळ्या त्या मोक्षपदापर्यंतच्या अधिकारी झालेल्याच, कारण भगवंताचं सान्निध्य त्यांना राहिलेलं आहे। परंतु समोर काय घडलं, एवढा नंतर ज्या गोपिका घरी होत्या त्या सगळ्या कार्य करायच्या, परंतु चित्त भगवंताकडेच होतं। आणि बाई किती आनंद होता, त्या सदोदित आठवायला लागल्या की कसं ते रासक्रीडा होती। रासक्रीडा ही परमोच्च साधन आहे की ऋषींनी स्वतः कामना केली की आम्हाला स्त्रिया उद्या। सांगू का, एक अजून कामना कोणी केली होती, भगवान भोलेनाथांनी। पार्वती माता म्हणे फक्त तिथं स्त्रियांनाच प्रवेश आहे, पुरुष जर गेले तर वेडे होतात। अजूनही त्या रास क्रीडा वनामध्ये जर कोणी पुरुष वगैरे गेले रात्री मुक्कामाला थांबले, कोणाचे डोळे जातात, कोणाचे प्राण जातात, तिथे फक्त कोणाला अधिकार आहे, स्त्रियांना अधिकार आहे, स्त्रियांना अधिकार आहे। नाही मतदानाचा अधिकार केव्हापासून प्राप्त होतो, 18 वर्ष झाल्यानंतरच जसा मतदानाचा अधिकार आहे तसा भगवंत म्हणतात बा माझ्याकडे इथे जर यायचं असेल तर स्त्रीच असली पाहिजे। भगवान भोलेनाथ म्हणायला लागले अगं तुझं सगळं बरोबर आहे, पार्वती माता सुद्धा त्या रासक्रीडेमध्ये देवता अप्सरा, देवतांना तर परवानगी नव्हती पण अप्सरा सर्व अशा प्रकारच्या सुंदर अप्सरा देवी देव मा पार्वती सुद्धा म्हणे मी आनंद घेत आहे। भगवान भोलेनाथ म्हणले घेऊन जात ना मला कारण तो आनंद बघवायची इच्छा झाल्यानंतर काय मला पाहिजे, बाल हट्ट स्त्री हट्ट आहे। तसं आता पार्वती माता म्हणायला लागली भगवान भोलेनाथांचा हट्ट आता पूर्वावस्था काय। भगवान भोलेनाथांना बरोबर काय केलं ते अर्ध म्हणे मी अर्ध नारी नटेश्वरी विसरली का काय, मला काय शृंगार येत नाही। हा भगवान भोलेनाथांनी जटा सोडल्या ओ कमरेपर्यंत केस आले म्हणे असे आहे काय खाली गोपी एवढे केस आहे का।
म्हणजे आता केसच राहिले नाही कलियुगातील स्त्रियांना मुलींना बॉब कट काय कोणते वेगवेगळे कट काय मारतात आणि सगळ्या स्त्रीचं सौंदर्य म्हणतात शास्त्रज्ञांचे ज्या स्त्रीचे केस हे जर अशा प्रकारचे आपल्या कमरेपर्यंत असेल तर लक्ष्मी सारखी साक्षात लक्ष्मी समजावं त्या स्त्रीला एवढं त्या केसांमध्ये लक्ष्मी आहे महाराज आणि लक्ष्मी आपण विकतो आपण कुठेही आपल्या घरात फेकतो बाथरूम मध्ये लक्ष्मी कुठेही लक्ष्मी विसरता फेकता अहो लक्ष्मी जाते ते ना ज्या केसांमध्ये लक्ष्मी आहे भगवंत घरात येतात म्हणून स्त्रीनं आपलं बाथरूम आपलं सगळं काही स्वच्छ ठेवलं पाहिजे ज्या स्त्रिया ज्या घरामध्ये केस इतरत्र फिरत असतात आणि इकडे तिकडे असतात एखाद्या वेळेस ते जर पोटात गेले तर कॅन्सर होऊ शकतो एवढे भयंकर केस असतात म्हणून केस कधीही असे अस्ताव्यस्त फेकू नये आजपासून आपल्या निर्णय घ्या आपण तर करतच नसाल म्हणा तसं काही परंतु जे करत असतील त्यांच्यासाठी ते सांगितलेलं आहे की केस बरोबर अशा ठिकाणी गोळा करा हे करा ती व्यवस्थित ठेवा ती दिसता कामा नाही कोणाला केस म्हणून एक कथा आहे महाराज केस किती अशा प्रकारचे महत्वाचे की मग नंतर ही क्रीडा व्हायला लागली सगळ्या गोष्टी झाल्या भगवंतांनी सुंदर स्त्रीचं रूप घेतलं मस्त असा घुंगट घेतला कारण आता ते शरीर पुरुष स्वरूप ते पुरुष स्वरूप सगळ्या अशा गोपिका रास क्रीडायला लागल्या ना असं काय गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरी गोविंद जय जय असा सुंदर ते मंत्र जप करत आहे चालू आहे तालात आलेला आहे आणि त्या तालात आलेल्या असताना गोपी आनंद भाव विभोर होऊन गेलेले आहेत कोणी धावे एकी पुढे कोणी पुढे पळायचा प्रयत्न करायचा आणि भगवंत प्रत्येक गोपीजवळ दिसलेला आहे आणि गोपी वेगवेगळ्या ताल धरायला लागल्या नृत्य करायला लागल्या पण म्हणायला लागल्या बाई एक गोपी लय धक्के येऊ राहिले असे धक्का लागला की गोपीचे नाजूक हातपाय दुखायला लागले आता हे भगवान भोलेनाथ होते पण गोपीच्या रूपात होते घुंगट तसाच होता आणि जसा का अंगात बाई काय देव घुसला असे नाचायला लागले आणि भगवान भोलेनाथ भोले आहेत एकदा नाचायला लागले की त्यांचा भाव विभोर होऊन ते नाचतात त्यांनी स्वतःचं शरीर विसरलं सगळं विसरलं पार्वती मातेंनी सांगितलं होतं की घुंगट निघालाच नाही पाहिजे आणि कंट्रोल मध्ये राहा तुम्ही भोले तुम्ही कवा काही वेळेवर आणि काही करता काही करत बसता मग अपमान नाही झाला पाहिजे तेव्हा तू चिंताच करू नको आणि जसे चालत आले महाराज भगवान नटराज तांडव नृत्य करायला सुरुवात झाली तांडव नृत्य का साधे आहे काय जसं सगळ्या गोपींचं नाचणं थांबलं नाजूक सुडेल नाचणं थांबलेले पण जे तांडव नृत्य चालू झालं तो कधीच घुंगट बाजूला सरलेला आहे आणि संभ्रमं भ्रमं परिजरी विलोलली वल्लरी विराजमान मूर्धा पावकी किशोर चक्र शेखरे रति प्रतीक्षणं मम धरेन्द्र नंदिनी विलासवास विलोलवी वल्लरी विराजमान मूर्धनि पावकी किशोर चंद्रशेखरे प्रतीक्षणं मम भगवान भोलेनाथ काय ते अशा प्रकारचं सुंदर स्तोत्राचं गायन काय आणि सुरू झाले नाचायले महाराज त्याचं नाचणं काही वेगळं गोपी म्हणाले बाई लय गोपी पाहिल्या पण ही आगळबम गोपी कोण आहे विराजमान मूर्धनी संभ्रमं भ्रमं निर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनी नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः
शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. गोपिका त्यांची रास क्रीडा सुरू आहे. मणिबाई ही आगळमक गोपिका कोण आली तुझ्या दोषानं म्हणे काही आमचे हात दुखू राहिले दंड दुखू राहिले. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्या भगवान भोलेनाथाचा धक्का लागला दोन राहिल्या. ओम नमः शिवाय 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 लंबोदराय जटाधराय लंबोदराय शिव जटाधराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः काय आनंद आहे महाराज. तल्लीन झाले नुसतं देवाचं चिंतन भजन रममान. सगळ्या गोपिका म्हणे बाई थांबा ना लय दुसरी येऊन राहिली नाही गोपिका. आणि मग सगळ्या थांबल्या एकटेच भगवंत नाचत आहे भाव विभोर होऊन नाचत आहे. समोर केस आलेले चेहरा दिसायला तयार नाही. देव म्हणायला लागले बा ही तर काही वेगळीच म्हणे गोपिका आलेली आहे. आजपर्यंत जेवढ्या गोपिका आलेल्या सुंदर सौम्य शांत आणि नाजूक स्वरूपाच्या सुडेल बांधा काय स्वरूप आणि हे स्वरूप काही वेगळंच वाटून राहिलं म्हणे मला वादळ स्वरूप आहे. आणि देव नाचायला लागले काय साधे काय एवढे तन्मय झाले महाराज भगवान भोलेनाथ. आणि भगवंताला कळालेलं आहे. नंतर त्यांची पार्वती मातेने जागृत केलं म्हणे जे करायचं नाही तेच केलं. आता बघा म्हणे देव काय म्हणतात. देव म्हणाले नाही. खूप आनंद वाटला भगवंतांना सुद्धा. खूप स्मित हास्य झालं. खूप हास्य कल्लोळ झाला महाराज. आणि आनंद जास्त वेळ फुटत म्हणजे जास्त वेळ राहत नसतो. दुःख जास्त वेळ राहतं पण आनंदाची तीव्रता क्षणात भ्रमिष्ट व्हायला लागली. दुसऱ्या दिवसाचा जो उदयोन्मुख झालेला आहे सगळे काही भगवंत कैलासाला गेले. पार्वती माता खूप आनंद झाले. म्हणून फक्त या भूतलावर जी रास क्रीडेचं सौभाग्य प्राप्त झालं ते फक्त आमच्या भोलेनाथांना प्राप्त झालं. अन्यथा या जगामध्ये अजून कोणालाच ते प्राप्त झालेले नाही. असो काय झालं असेल बरं. दुसऱ्या दिवशी लगेच अक्रूर अशा प्रकारचे गोकुळामध्ये आलेले आहे. अक्रूर कशासाठी आलेले होते. मथुरेचा कंस मामा सगळी वाट बघत आहे ना. आता हा वेगळीच वेळ जवळ आलेली आहे. नंद बाबा यांना चिंता लागली. अक्रूरजी कसं काय आले म्हणे तुम्ही. म्हणे माझी येण्याची इच्छा नव्हती परंतु मी आता बलदेव आणि भगवंताला कंसाचं निमंत्रण घेऊन आले होते. महाराज दुःख होतं त्यांना माहीत आहे की कंस यांना मारण्याची योजना आखत आहे. सगळ्या गोष्टी आहे पण अक्रूराचा भाव शुद्ध होता. आणि नंतर गोपिकांना हे माहीत झालं. गोपिका रडू लागल्या महाराज. गोपिका म्हणायला लागल्या अक्रूरा नको ने ओ भगवान. अक्रूरा असं करू नको. त्या अळवू लागल्या की आमच्या परमात्म्याला आमच्या रास क्रीडेतील स्वामींना नेऊ नका. सगळं गोकुळ रडायला लागलेलं आहे. परंतु म्हणतात तिथं भगवंताला जायचं नव्हतं. भगवंत म्हणाले अरे घाबरता कशाला. बोलवलेलं आहे कंस आमचे मामा आहे तेवढा आदरातिथ्य यांनी केलं तर जायलाच हरकत काय हरकत आहे. जायलाच पाहिजे म्हणून ठीक आहे. आता तुमचीच कृपा आहे. सगळ्यांना माहीत होतं की पुढं काय होणार आहे. बऱ्याच वेळेस माणसाला हे निसर्ग संकटाची चाहूल देत असतो. काही खानाखुणा काही सूक्ष्म अशा प्रकारचे इशारा निसर्ग आपल्याला भगवंत कुठल्या ना माध्यमातून करत असतो परंतु ते आपल्याला कळत नाही. आणि नंतर मग लोक म्हणतात बाई टिटवी करत होती आणि असाच आजचा दिवसच चांगला गेला नाही. मला कळत होतं की काहीतरी होणार आहे. म्हणजे भासमान होतं. कुठेतरी दुःख होणार आहे. कुठे अकाली कोणाचा मृत्यू येणार आहे. काहीतरी कळतं माणसाला.
सगळं काही कळत असतं, फक्त त्यासाठी सूक्ष्म दृष्टी, सूक्ष्म विचार, अज्ञान काजळी दूर झाल्यानंतर तो ज्ञान प्रकाश आपल्याला कळत असतो. तसंही तर स्थिती झाली. भगवंत मग गेले, मथुरेमध्ये गेलेले आहेत. मग आता सगळ्यांनीच बोलावलं, बा चला मग आता मथुरेत जायचंय, चला. देव का घाबरले का? जो रथ आणलेला होता अक्रूराचा, सगळ्यांनी रडत रडत देवाला वाटी लावला. आता काही खरं नाही. नंद बाबा म्हणे आता माझ्या कन्हैयाचं काही खरं नाही. बलदेव दादा म्हणायला लागले, काही घाबरू नका बाबा, तुम्ही काही चिंता करू नका, सगळं बरोबर करतोय आम्ही, या तरवेळीची आम्ही वाट बघत होतो. भगवंत म्हणतात, कंस म्हणायला लागला, आता कसे कचाट्यात सापडले भाऊ? मामाला खेळवत होते काय? मामालाही चालू होते ते. मामा म्हणले, आता यांचा बरोबर कर्दन काळ होते ते. कंस मामा साधे होते का? कर्दन काळ होते. मथुरेत आगमन झालेलं आहे. भगवंताचं मथुरेत आगमन झाल्यानंतर सगळी मथुरा पाहायसाठी भगवंताला तिथे जमा झालेली आहे. कोण मालक आहे काय? त्यांच्या चर्चा आता ऐकलेल्या होत्या नुसता. असे होते आणि तसे होते. कंसाने कित्येक जणाला मारायला पाठवलेले होते. दानव वगैरे सगळे काही धारातीर्थी पडलेले होते. म्हणून मथुरेतील सगळी जनता तिथे हजर होती. आणि त्या दिवशी सगळं बरोबर एक खूप अकराळ मोठा हत्ती बायला मदनमत्त करून सोडलेलं, त्याला दारू पाजलेली होती. जसे म्हणे ते द्वारामध्ये नगरामध्ये येतील, नगरामध्ये आल्याबरोबर हा हत्ती त्यांच्यावर धावून गेला पाहिजे आणि पायाखाली त्यांना अशा प्रकारचं चुरगाळून चिरडून टाकलं पाहिजे. मला युद्ध करण्याची काही गरजच नाही. योजना सगळ्या आखलेल्या होत्या. अक्रूर आले आणि त्यांना रथ त्यांनी थांबवला. आणि जसे हे दोन्ही अशा प्रकारचे बलदाऊ आणि भगवान गोपाल कृष्ण खाली उतरले आणि अक्रूरांना वाटलं थोडासा रथ साईडला घेऊ, रथ घ्यायला गेले, लगेच तो माथळेला हत्ती सोडून दिलेला आहे. माथळेला तो अकराळ विकराळ हत्ती आला आणि भगवंत आणि बलदाऊंना येऊन धडकला मारा. जसा धडकला तो थांबला. लोकांना वाटलं आता हे एवढे सुंदर बालक चिरडून जातील. कारण खूप आवड हवी हत्ती होता तो, मदोन्मुक्त झालेला होता. त्याने खांब पाळायला सुरुवात केली. त्याने हे केलं, सोंडेमध्ये भगवंताला पकडायला गेले. भगवंतानी काय केलं? बलदाऊ नुसते बघितलं. बलदाऊ म्हणे, कृष्णा बघ. म्हणे, देवा काही भैया काही चिंता करू नका. मुष्टीचा प्रहार केला. एका क्षणात तो हत्ती गारद झाला आणि त्याचे दोन्ही जे हस्तिदंत होते ते उपटून भगवंतांनी दोन दिशेला फेकले आणि येथेच त्या हत्तीचा अंत झाला. सगळं मथुरेतील नागरिक ते सोहळा बघत आहे. म्हणे, बाप रे, एवढा अकराळ विकराळ हत्ती गेली तिकडे. वार्ता गेलेली आहे, काय झालं? हत्ती असा सुटला होता. म्हणे, सुटला असेल. अक्रूराला कळलं की म्हणे काय हे संकट अजून ठेवून गेलेली असेल, काही हे नाही. सगळेच घाबरायला लागले. मग सगळे जय जयकार करायला लागले. कंसाच्या वतीने देवांचा कधी कोणी ज्या नगरी जय जयकार केला नाही तिथे जय जयकार व्हायला लागला. सैन्यानं गुप्त वार्ता दिली कंसाला. महाराज म्हणे, कंस महाराज की जय नाही उराल. म्हणे, काय? बोला गोपाल कृष्ण भगवान की जय, बलदाऊ की. बलरामाचा आणि गोपाल कृष्णाचा जय जयकार चालू आहे. म्हणे, माझं म्हणे मला विसरले काय हे? बघतो म्हणे यांना, बघा म्हणे काय दंड दिल, कसा कर आकारील, कसे म्हणे सगळ्यांना चाबकाचे फटके देईल, लक्ष देईल म्हणे त्यांना कसा अपमान केल्यावर काय होतं. सगळ्या गोष्टी घडत होत्या. समोर आले एक धोबी दिसलेले. त्याचा जो सुंदर भरजरी, ज्याला सोन्याने वेष्टीत असलेली तार, माणिक मोती एवढे भरजरी वस्त्र घेऊन चालला होता तो धोबी. ते धोबी जायला लागला. त्याला, थांब, कोण आहेस तू? म्हणे, मी धोबी. म्हणे, कोणाचे वस्त्र आहे? म्हणे, कधी पाहिले होते बापजेत मी असे वस्त्र? हे कंस राजाचे वस्त्र आहे. म्हणे, भाऊ दूर व्हा, इकडं आण. म्हणे, ते भगवंत होते ते. तू म्हणे, टाळके गिळका फिरलं का भाऊ? गण सुंदर दिसतो. म्हणे, राजकुमारांसारखे तुम्ही भासता, पण तुम्ही राजकुमार नाही. तुम्ही म्हणे ग्वाले आहात, गोकुळातून तुम्ही आलेले, मला माहित नाही काय? म्हणे, आता बघा म्हणे कशी मजा येणार आहे तुमची. म्हणे, मजा नंतर येईल, गाढ व्हा. जे मागितलं ते दे लवकर. देवाने जे मागितलं ते दिलं पाहिजे प्रत्येकाने पटकन. नाही दिलं तर काय फजिता होती? तो म्हणे, जा म्हणे तिकडं कंस राजा मला शिरत छेद करेल. म्हणे, असं का? पण जायला लागला. आज्ञा भगवंत म्हणे, आज्ञा ऐकत ती. बलदाऊकडे बघितलं, एक अशा प्रकारची कानफट्टी धारली त्या धोब्याच्या की त्या धोब्याचं शरीर
अलग झालं मानेपासून आहे ते शीर कुठे जाऊन पडलं. कंसाच्या दरबारात कंस घाबरला. अरे आता धोबी आहे म्हणे. धोब्याचं कसं मुस्त मुंडकाच कस काय आलं. धोबी कुठे आहे म्हणे. धोबी तिकडच राहिला देवाजवळ. कपडे देत नव्हतं म्हणे. एका फटक्यात सरळ केला. बघा कंसाला खूप भीती वाटायला लागली. कंस म्हणे आपले मल्ल तयार ठेवा, आपली सेना तयार ठेवा. काही खरं नाही म्हणे. असे मल्ल आणा म्हणे की त्यांनी याला मच्छराप्रमाणे चिरगुळून टाकलं पाहिजे. ठीक आहे म्हणे. सगळं तयार करून ठेवलेलं आहे म्हणे. फक्त त्यांना येऊ द्या. नंतर म्हणतात वाटेत समोर यायला लागले. तिथे एक शिव मंदिर दिसला आणि तिथे शिवधनुष्य ठेवलेला होता. तो शिवधनुष्य खूप अशा प्रकारचं शक्तीचं प्रतीक आणि संकट ज्यावेळेस येणार होतं त्यावेळेसच तो काय होणार होता, खंडित होणार होता. तिथे गेले दर्शनाला म्हणे भगवान शिवाचा हा अशा प्रकारचा. कारण भगवान शिवांनी प्रसन्न होऊन तो दिलेला होता तो शिवधनुष्य. तिथले सैनिक म्हणायला लागले तुम्ही जवळ येऊ नका, कोणाला जवळ येण्याची आज्ञा नाही. आणि हा काय साधा सुद्धा धनुष्य आहे काय. हा जर घ्यायला लागले तर मरून जासाल म्हणे पडसालेच्या खाली. भगवंतांनी तो क्षणित उचलला आणि दर्शन घेतलं आणि एका क्षणात त्याला खंडित केलं. खंडित झाल्याबरोबर सगळं असं नगर हलू लागलं. कंसाचं सिंहासन हलू लागलं. अरे काय झालं म्हणे. तो धनुष्य सुद्धा त्यांनी तोडलेला आहे म्हणे. काय जो एवढा मोठा शक्तिशाली धनुष्य तो खंडित केला. कंसाला वाटायला लागला आता आपला मरण काळ जवळच आहे. पण तरी कंसाला आशा होती की अजून आपले मल्ल आहे, आपण युद्ध करून आपली शक्ती आहे. काही नाही महाराज, काही नसतं. एकदा प्रयाण काळ जवळ आला. कोण कुठले नातेवाईक, कोणते डॉक्टर आणा, मग कुठं परदेशात घेऊन जा, हेलिकॉप्टरनं कुठं न्या. तुमचा अंतकाल जवळ आला. त्या परमात्म्याने तुम्हाला बोलावलं की या जगातील कोणीच तुम्हाला थांबू शकत नाही. मग तू म्हणसाल हे आमचे नातेवाईक आहे, ही माझी धर्मपत्नी आहे, कोणीच कोणाच्या सोबत येत नाही. येताना नाही रे नाही गुणाचे कोणी किती माझं माझं म्हणा तुमचं होत नाही. ते तुम्ही मेले की पटकन, मी काल सांगितलं की पटकन म्हणतात जाळा आता लवकर, वास दुर्गंधी येईल. लगेच सगळे स्मशानात जाऊन जाळणारे आपलेच असतात सगळं काही. आणि 13 दिवसांचा विटा, 13 दिवसात सुतत फिटलं की गोड जेवण आहे. आणि गोड जेवण एकदा झालं की फिटले सगळे. विसरले तुम्हाला. किती माझं माझं म्हणलं, लोकांना सुखाला तुला तू लोकांना सुखाने जगू दिलं नाही. त्राईमाम केलं, पैसा संपत्ती कमवली, आणि काय तुला उद्धारासाठी कोणी काही करताय का? काहीच नाही. किती माझं माझं म्हणा, तसंच झालेलं आहे. नंतर पूजा भगवंता जाऊन चालायला लागली आणि ती 3 ठिकाणी वाकली होती. पूजा भगवंता जाऊन चालली होती. काय घेऊन चालली होती? तिलक. कंस तो तिलक करत होता, त्याचं ते घेऊन चालली होती भांड. आणि ती म्हटली काय सुंदर राजकुमारी, दर्शन घेतलं तिनं. म्हणे इकडे ये. कोण आहे? म्हणे मी पूजा आहे. आणि हे काय आहे? म्हणे तिलक आहे. म्हणे मग आम्हाला देतीस का? घ्या म्हणे. बापा होती पूजा होती, तिने माहिती, तिनं सगळं ऐकलं होतं की अगोदर काय काय कथा घडल्या. तिनं स्वतः सुंदर तिलक करून गेले भगवंताला. भगवंत म्हणले आम्हाला सुंदर तिलक लावला, तू एवढा गोड तिलक, ये इकडे. भगवंतानं काय केलं, तिच्या पायावर 2 पाय ठेवले आणि ती 3 ठिकाणी वाकलेली होती आणि कटकन तिला सरळ केलं. कटकन आवाज आला. जी पूजा अशी दाशी होती ती इतकी सुंदर दिसायला लागली, कारण एकतर तिला भगवंताचा स्पर्श झाला आणि दुसरं ती सरळ झाली. 3 ठिकाणी वाकलेलं शरीर सरळ, आणि ती गंध घेऊन गेली. या कंस महाराज
कंसानं पाहिलं एवढी अप्सरा कुठून आली. म्हणे आज आमची खूपच्या गेली, तुम्ही अप्सरा कुठून आल्या. म्हणे अप्सरा कशाची, मी राजे. म्हणे कोण आहे. अरे म्हणे कंसा. डायरेक्ट कंस म्हणायला लागली. म्हणे डायरेक्ट कंस, मला राजा महाराजा म्हणत होती, राजा धीराजन, आता डायरेक्ट कंस. म्हणे कंसा. अरे म्हणे जे तुला मारायला आलेले त्यांनी मला मग बघ म्हणे मी 3 ठिकाणी वाकलेली होती, एका क्षणात सरळ केलं आणि तुझं काय होईल. म्हणे तुझं दास्यत्व आजपासून संपलं, हा तुला गंध. गेली मटकत मटकत बाहेर. कंसाला म्हणे दासीलाही सोडलं नाही, एवढं सौंदर्य प्राप्त झालं. म्हणे की अप्सरा वासायला लागली, 3 ठिकाणी वाकली होती ना म्हणे. आणि काय आता मला किती ठिकाणी मोडन म्हणे काही सांगता येत नाही. कंसाला चिंता वासायला लागली. असो, आपल्याला आता वेळ कमी आहे, वेळ कमी आणि इतक्या गोड कथा आहे की काय काय सांगावं काय काय नाही असं होतं. आणि तुम्ही एवढे गोड अशा प्रकारचे तल्लीन होता. मला भजन ऐका वाटतं, तुम्हाला त्या भजनामध्ये तल्लीन होऊन अशा प्रकारचा आनंद, की रासक्रीडा. असो, भगवंत जवळ गेले. कुठं गेलेले आहेत, राज दरबारात गेले. बघता बघता तिथे ते मल्ल जानूरात ते सगळे मल्ल अशा प्रकारचे आणून ठेवलेले होते. त्या मल्लांनी लगेच धाबा बोलला, होईल लहान बालक, लहान सुंदर सुडेल शरीर. भगवंतांनी पुढचा मागचा एक एक विचार न करता खूप युद्ध व्हायला लागलं. पण एका बुक्कीतच त्यांना शरीर घेत त्याच्या छाताडावरती प्रहार केले. बलदाऊंनी लाथीने प्रहार केले, भगवंतांनी मुष्टीने प्रहार केले आणि ते गतप्राण झाले. आणि जो कंस तिथे होता त्या कंसाला धरलेलं आहे. जसं नारळ सोलतात ना तसं सोललं भगवंतांनी त्याला. आणि बरोबर डोक्यावर आदळ शेली धरून, म्हणून नारळाच्या बरोबर त्याला शेली ठेवाच लागते. नारळ एका दणक्यात असा आदळलं. म्हणे तुला मला केव्हाच मारायचं होतं, परंतु पापाचा घडा भरत नव्हता. आणि जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत मी कोणाला हे करत नाही. एकदा संपुष्टात आला, एक क्षण दौडू दिला नाही भगवंतांनी आणि त्याला मोक्ष प्रदान केला. बोला गोपाल कृष्ण भगवान. अशा प्रकारचा तिथे कंसवध झाला. नंतर भगवान, नंतर विद्याभ्यास झालेला आहे. विद्याभ्यास झाल्यानंतर मथुरेत नंतर उद्धव आले. उद्धवांनी गोपींना ब्रह्मज्ञान सांगितलं, पण त्याचं ब्रह्मज्ञान कोणी ऐकलं नाही. उलटा उद्धवच पळून गेला तिथं. उद्धव म्हणे तू काही ज्ञान सांगू नको. ज्ञानाच्या म्हणे या 5 गोष्टी, पण जे प्रेमाने भरलेला घडा आहे. आम्ही भोळे भाळे भक्तच म्हणे, आम्हाला ते भगवंताला प्रिय आणि सत्य तेच आहे. भोळे भाळे भक्त भगवंताला प्रिय आहेत. नंतर नंद आणि यशोदेचा विलाप झालेला आहे महाराज. आणि नंतर उद्धवाचे परत गोकुळामध्ये आगमन झालं आणि नंतर उद्धवाचं गर्वहरण झालं. भगवंतांनी सांगितलं, उद्धवा लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण स्वतः कोरडे पाषाण, आपण किती ज्ञानी आहोत म्हणे. याला महत्व नाही. तुझ्या हृदयामध्ये तुझं शुद्ध भावना किती आहे, किती प्रेम भरलेलं आहे. तू म्हणे नुसतं बाहेर अशा प्रकारचं बघितलं, तुझ्या ज्ञानाने तुला गर्व आलेला होता. पण जिथे गर्व असतो तिथे परमात्मा आणि सिद्धतेचं साधन नसतं. नंतर श्रीकृष्णाचं अशा प्रकार भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये आगमन झालेलं आहे. द्वारकेमध्ये आगमन झाल्यानंतर इकडे रुक्मिणी स्वयंवर ठेवलेला आहे राजाने. रुक्मिणी स्वयंवराचं आता आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून आता आपण जी पात्र निर्माण केलेली आहे त्यांना कृपया इथे घेऊन या. तोपर्यंत देवाचं नामसंकीर्तन. गोविंद जय जय गोपाल जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. राधारमण हरि गोविंद जय जय. राधारमण हरि गोविंद जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. गोविंद जय जय गोपाल जय जय. राधारमण हरि गोविंद जय जय. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला.
करून ठेवा त्यांना. माझ्या मुरारी मनोहर नंदलाल गोविंद गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंद गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ते स्वयंवर ठरल्यानंतर तेथे एवढे इतके राजे आलेले आहेत. प्रत्येकाला असं वाटायचं की रुक्मिणी आम्हालाच मिळाली पाहिजे. इतकी सुंदर होती रुक्मिणा माता, एवढी सुंदर होत्या त्या, त्यांची कीर्ती खूप अपरंपरा होती. सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, परंतु रुक्मिणीला मनोमन भगवंतांनी मोहित केलेलं होतं आणि ती संदेश पाठवायची. अरे कुठे गुंतला असे द्वारकेचा राया वेळ कसं कया लावेल. अरे बाबा ये देवा, किती वाट बघायला लावतोस मला. अरे मी तुला मनोमन माझा स्वामी मानलेला आहे, माझं सर्वस्व मी तुला दिलेलं आहे. तूच माझा कोण आहेस, तूच माझा पती स्वामी आहे आणि कशाला वेळ लावतो. नारद आलेले आहेत. नारद संदेश नारदांनी सांगितलं देवा असंच आहे म्हणे. नारदजी काही सांगायचं काम नाही, काही हे करू नका म्हणे तुम्ही. पण म्हणे आता कसं आहे म्हणे, ते भाऊ ऐकत नाही, वडिलांचं भावांचं काही पटत नाही. रुक्मी पुत्र वडील ते असे दुसरे काही ऐकायलाच तयार नाही महाराज. ठीक आहे म्हणे. मग योजना आखलेली आहे. सगळे राजे वगैरे आलेले, त्यांनी काय केलं, मोठा स्वयंवराचा मंडप होता. प्रत्येक राजाने काय केलं, बरोबर लग्न मंडपाकडे आपले रथ हाकत आणले. त्या काळी रथ होते, आता 4 व्हीलर मोठमोठ्या मर्सिडीज गाड्या आहेत. त्यावेळेस तसं नव्हते सुख साधनं. सगळ्यांनी भरजरी रथ आणले, सजून आणले आणि प्रत्येकाने आपल्या घोड्यांचे मुख किंवा रथाचं मुख कुणीकडे केलं, बरोबर त्या लग्न मंडपाकडे केलं. आणि जसे आमचे गोपाल कृष्ण परमात्मा आले, त्यांनी काय केलं, आपलं जे रथाचं जे मुख आहे ते रस्त्याकडे लावलं महाराज. आणि सगळ्यांना आसनं वगैरे लावलेली आहे. सगळे म्हणायला लागले बसा ना, आम्हाला सगळ्यांना आसन आहे बसायला. पण या पुत्राला कोणी बोलवलं का. पण रथ घेऊन आला, रथ कसा उभा करावा, गाडी कशी लाव, त्याची अक्कल नाही म्हणे. हे मोठमोठाले राजे युवराजे जे आलेले होते स्वयंवरासाठी, ते म्हणायला लागले, लोक अंतर्मनातून म्हणायला लागले, गाढवांनो तुम्हाला कळल की कोण हुशार आहे, कोणाचं आसन कुठं पाहिजे. सगळ्यांना आसन. आणि रुक्मी म्हणायला लागला, काय नाही, फक्त आता उद्या दर्शनाला जायचं. आणि दर्शनानं सरळ कुठं यायचं. रुक्मिणी म्हणे कुठं, लग्न मंडपात. म्हणे मी येते. तिच्याबरोबर एक मैत्रीण घेतली आणि ती कुलदेवीच्या दर्शनासाठी रुक्मिणी गेलेली आहे. आणि कुलदेवी तिच्या दर्शनाकडून परत आलेली आहे. सगळं ठरलेलं होतं. खानाखुना समजतात ते चाणाक्ष असतात. नुसतं भगवंतांनी आपली उजवी भुवई अशी केली रुक्मिणीकडे बघून. असं केलं, तिला कळलं इशारा काय. इशारा होता की रथात फक्त पाऊल टाकायचा आणि भरुर होऊन जायचं. आणि इकडे सगळे मटकायला लागले. त्या गोपाल कृष्णाला कोणी आसन लावलं नाही, काही नाही. जशी भगवंतांनी आपली उजवी भुवई उंच केली, रुक्मिणी माता मैत्रिणीने जो हातामध्ये कलश होता तो तसाच घेतला. एका क्षणात त्या रथामध्ये पाय टाकले आणि भगवंता गेली. आणि रथ भगवंतांनी हाकायला सुरुवात केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. लोक म्हणायला लागली, नवरी कुठे कशी येते. तिथं ती मैत्रीण सांगते, नवरी गेली भगवान परमात्म्या बरोबर. असंही महाराज एवढं चातुर्य. जे ऐटीत बसले होते सिंहासनावर, ते असे अपमानाने माना खाली घातले. अरे म्हणे आपण त्या ग्वाला काय म्हटलं आणि रथ करायची अक्कल नाही. आणि झाला म्हणे पळा आता पाठलाग करायला गेले. प्रत्येक जण रथ वळवायला लागले. घोडे गुंतले, रथ गुंतले. तिथंच बसले बसून. म्हणे त्या देवाला म्हणत होतो आपण. देव म्हणायला लागले नंतर, संकट आलं की देव दिसतात, तसे देव दिसले. अरे म्हणे किती अपमान झाले, मूर्ख आपण आहे म्हणे. तो परमात्मा अंतरीचे दावे स्वभावी सगळं जाणून घेतलं. आणि रुक्मिणी माता गेलेली आहे. युद्ध झालं पण देवाला कोणी जिंकू शकतं काय, नाही महाराज. अशा प्रकारचं हे झालेलं आहे. मग आता म्हणलं जे झालं ते झालं. रुक्मिणी म्हणे आता तू किती हे कर,
भगवंताला किती शिव्या दिल्या, भरपूर शिव्या दिल्या. म्हणे भाऊ आता शांताबाई पहिलं लग्न होते मग तो हा कार्यक्रम करतो, तोपर्यंत काही शिव्या बाकी ठेव, नाही तर अवघड कार्यक्रम होऊन गेले. लगेच म्हणे आता जे झालं ते झालं, आता म्हणे लग्न सोहळ्याची तयारी करा. आणि सुंदर तो भगवंत आलेला आहे आणि त्या काय सगळ्या सुंदर अशा प्रकारच्या गोपिका सजलेल्या आहेत. करोल्या सजल्या, रुक्मिणी सजली सुंदर. एकदा सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा राहिला. असं वाटून राहिलं की भगवंत आणि रुक्मिणी माता साक्षात आलेली आहे. बोला रुक्मिणी स्वयंवर भगवान की. स्वयंवर म्हणजे स्वतः इच्छित वर निवडलेलं आहे. आणि आता लग्नाची तयारी करा, सगळ्यांना अक्षता द्या. आता हा रुक्मिणी स्वयंवर सोहळा आहे. खूप आनंद आपल्याला हे करायचं आहे. सगळ्यात अगोदर मंगलाष्टक होती, यांना असंच बसवायचंय का? आता उभे राहा, अंतरपाठ धरा, पूजन करा, त्यांचं पूजन करा. आता या समोर वधूवरांचे मामा स्टेजवर येतील. लग्न घटिकेची वेळ झालेली आहे. चला मामा श्री दत्ता मामा आमचे लग्न घटिकेची वेळ झालेली आहे. आमचे शिवाजी भाऊ या सर ज्यांची नाव घ्यायची ते या लवकर पटकन. शिवाजी भाऊ पवार, दत्ता भाऊ बायकर समोर येतील. बाळावर तुम्ही समोर बसा, त्यांच्या सोन्या पायऱ्यावर बसा तुम्ही. काय सोहळा आहे महाराज, बरोबर लग्नाची धूम चाललेली आहे ना, आपला सोहळा आलेला आहे. आणि हा भगवान परमात्म्याचा सोहळा आहे. कंजूशी करू नका या सोहळ्यासाठी, प्रेम द्या, सर्व दान धर्म दक्षिणा करा या सोहळ्यासाठी. सगळ्यांनी कोणी रुसू नका बरं का. करोल्या वगैरे कोणाचा मान सन्मान राहिला असेल कृपया कोणी पाहुणे मंडळी रुसणार नाही. सगळ्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत आहे या अलौकिक विवाह सोहळ्यामध्ये. जो 16 संस्कारांपैकी एक मंगल्याचं प्रतीक असलेला हा लग्न विवाह सोहळा आणि याचे तुम्ही आम्ही साक्षीदार. बायखर परिवाराने सगळं काही आयोजन केलेलं आहे. या किनोळ्याचं हे बायखर परिवार म्हणजे एक वैभव आहे. हा बायखर परिवार या किनोळ्याचं वैभव आणि त्यांचा अशा प्रकारचा सोहळा कशाचीच कमी राहणार नाही या सोहळ्यामध्ये. बायखर परिवार हा गर्भ श्रीमंत परिवार आहे आणि त्यांच्यावरती भगवंताची निश्चित कृपा आहे. कृपया कंजूसा करू नका. लग्न सगळ्यांना अक्षता मिळाल्या का? वा 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 वा, काही आनंद आहे. अक्षता मिळाल्या, कोणी रुसू नका. सगळ्यांचं स्वागत. आणि आता मंगलाष्टकांना सुरुवात होत आहे. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणरायकं गजमुखं भुवनेश्वरं सिद्धितं वल्लाळो मुरुडं विनायकमः. इकडे तुळशीला पाणी घाललेलं चाललेलं भीक नाही होणे म्हणून तुळशीला पाणी घालून राहिल्यावर वधुमाया गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेहरं ओझरं रामो राञ्जन संस्थितं गणपति. शुभ मंगल सावधान सावधान, मंगल सावधान
शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल शुभमंगल सावधान सीताराम पती दिसेच जगती चंद्राप्रती छापे द्या छापे राहिला सावित्री पती सत्यवान जरुकी नारायणा लक्ष्मी काली रुक्मिणी बालिका सुकरे तुहानंद बंशीधरा कैसे राजा हरिचंद्र तारामती उदया सदा मंगलम वधूर्योष्म भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शरयो महेंद्र तनया धर्मरते वेदिका क्षीरप्रावे वते महाशरण दे जाता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता तुर्यात् सदा मंगलम् शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल आली लग्न घटी समीपनवरा घेऊन यावा घरा गृही होते मधुपर पूजन करा अंतरपटाते धरा दृष्ट वधूवरान करणे उभी करावी उभी वाजंते बहुगल बलान करणे पुरया सदा मंगलम शुभ मंगल तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते शुभमुहूर्त आज विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सात विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते नवो विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते 11 विश्वलग्न मुहूर्त प्रवर्तते सावचित्त सावचित्त मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान गोपाल कृष्ण भगवान की जय मामाच्या आमच्या दत्ता मामाकडनं विनंती उद्या सगळ्यांनी जेवण झालं होतं. वा 2 दिवसाच्या प्रकारचा विवाह सोहळा काय आनंद आहे मला. मामा अगदी वेळेवर आलेले आहेत. सर्वात अगोदर रुक्मिणी मातेंनी वरदेवता म्हणजे भगवान गोपाल कृष्णांचं पूजन केलेलं आहे आणि वरमाला घालणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या. आता खूप आनंद सोहळा आहे.
या आनंद सोहळ्यामध्ये कोणाही असा आनंद व्यक्त करण्यासाठी कंजूसी करू नये. गोपाल कृष्णांनी सुद्धा वरमाला घातलेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हे लग्न सोहळा झाला. आता वराडींनी सगळ्यांनी असा आनंद व्यक्त करायचा. एकदा उठा, एकदा आनंद. आरतीची वेळ होईपर्यंत जसे आपण लग्नात नसतो ना, हे भगवान परमात्म्याचं आणि रुक्मिणी मातेचं लग्न आहे. इथं काहीच अशा प्रकारची गोष्ट बाकी ठेवू नका. आनंद घ्या. हा जो विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, बायकर परिवाराचे मुख्य यजमान अतिथी. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी उचला रंग उधळूचला, रंग उचला रंग उधळूचला. नव्या नवरीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. लहान बालके काय अष्टमीच्या रात्री यमुनेच्या मी तुम्हाला सांगणार नाही. करणे गालात गालात पैठण करणे. अष्टमीच्या रात्रीत यमुनेच्या वाटी करणे. गालात गालात पैठण करणे. गाधा दिसतो गोपी आला तू, गाधा दिसतो गोपी आला तू. नव्या नवरीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. तू किती सांगू मी सांगू कोणाला, किती से सागर ओठवरी बासरी फुलले सोला संगती. तुझी मना गोविंद तुझी मना गोपाळ. भगवंत तुमच्याकडे येत आहे तुमच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. देवाच्या बाजूला रिंगण करा. असं सगळ्यांनी आनंद घ्या. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.
घेतला. वा वा असं वाटलं साक्षात ते रुक्मिणी स्वयंवर इथेच घडलेलं आहे सगळ्या काही गोष्टी अशी अनुभूती या भागवत धर्म सभा मंडपामध्ये सगळ्यांनी असाच आनंद द्विगुणित ठेवा. सदोदित भगवान गोपाल परमात्मा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सदोदित अखंडितपणे अशाच प्रकारचा प्रेमाचा वर्षाव तुमच्यावरती परमपूजनीय गुरुदेव आमचे बाल कन्हैया आणि या भागवत पुराणामधून सगळ्यांच्या कुटुंबावरती होत राहो हीच आपण आज या परमेश्वराकडे मागणी मागूया. आणि हा सुख सोहळा या ठिकाणी आता संपुष्टात येत आहे. या ठिकाणी झालेली सेवा परमपूजनीय गुरुदेव बाल कन्हैया माझे आई वडील सर्व गुणीजन मंडळी सर्व भक्तगण मंडळी यांच्या सेवेला पूर्णविराम करतो आणि माझ्या कथेला पूर्णविराम देतो. आता आरतीचे यजमान समोर येतील. आरतीची वेळ झालेली आहे. वा वा आनंद आनंदाचे दोही आनंद करून चला मुली. कसे लग्नात एवढं तेवढं कोणाची असुविधा होतच असते. काही ना असुविधा झाली असेल तर बायखर परिवारातर्फे त्यांचं अशा प्रकारचं क्षमा याचना ते दिलगिरी व्यक्त करत आहेत. किंवा काही चूक झाली असेल कोणाला पाणी वेळेवर मिळालं नसेल कोणाचं स्वागत व्यवस्थित झालं नसेल हा कोणी फुकू फाकू नका बरं या लग्नामध्ये. भगवान परमेश्वराचं लग्न आहे याच्यामध्ये आनंद घ्या. राग दंभ लोभ मत्सर सोडून द्या. काय आनंद आहे बाल गोपाल काय या गोपिका काय काय नटून थटून आल्या याचे एकदा फोटो होऊन द्या. काय गोड दिसतात हे बाल. वा आज आमचे आदरणीय श्री कोल्हे सर आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ सविताताई या दोघांच्या हाताने ते श्रीमद भागवताची आरती होणार आहे. हा वर्णनीय सोहळा याचे सर्व किनवळा नगरी साक्षीदार आहे. काय आनंद आहे. आपण कित्येक आपल्या परिवारातील नातेवाईकांचे कित्येक असे लग्न सोहळे बघितले पण हा लग्न सोहळा काही वेगळाच आहे. इथे न कोणाचे रुसवे आहे न कोणाचे काही कोणाविषयी द्वेष आहे. फक्त आनंद घ्यायचा आहे तुम्हा आम्हाला. अजून यजमान आलेले आहे सुद्धा इथे स्वागत घ्या. उभे राहा असं सर तुम्ही उजव्या हाताला आरती आणून राहिले. माझ्या मते आरती येईपर्यंत ते भजन नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखाय बाई कुंभाराने बाळा गुणवेल पायी. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट
आता आरतीची वेळ झालेली आहे. प्रथमतः आरती होईल. नमो सुनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाशिशोरभागे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गाया राजा हरिचरिता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. वेद करूचे मधुर फला मधुर सेजे सोज्वल. आराम मुनी सकला देऊनी झाले जन सुफल. महापर्वणी आरी अवनी गिया गहरणी भव जलतरणी दीपदिता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. हे देवासाची वाणी साधक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे पूर्णमने परमात्मे माधुर जननी. सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष सर्वदा हे आता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. मानस तीर्थ वाद स्वरूपारे उत. भक्ति जले भरिता विहरे हरि औषधि चित्त. लोक सुख मळे संत द्विज कुळे देऊनी रमले परे रस पिता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. भागवंताचा वदवे नातो नासा. कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा. जनोधारा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवीचा समरता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरणा गतीला नये जन्म मरण. श्रीनाम दादी
हिरणे साधी नाथई भगती पूर्ण पविते माता आरती करू तुझा भगवान जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवान मुनीने परम भक्तीने नाना हरिने गाया हरि चरिता आरती करू तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता आरती करू तुझा भगवंता कर्पूरगौरं करुणावतारं मंगलदायकं सदावसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यं त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु त्वमेव विद्या त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे